माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी. बंद बंद नको करू ग तुझं गाणं. भारी गातो ग तू, एकदम बेस्ट. खरं इंदू, किती गोड आहे ग बाळा तुझा आवाज. खूप अभिमान वाटतो मला तुझा. हो ना, मला पण. सक्की नसली म्हणून काय झालं, बहीणच आहे ना माझी. इंदू, बाप्पासाठी गोडाचा शिरा करतेस का ग? मस्त वास सुटलाय. काही म्हणा, तुमच्यासारखं भारी बनवता नाही येत मला. येईल ग, अनुभवातून आणि सरावातून शिकशील बरोबर. तसे इंदू, तू सगळं इतकं मनापासून करतेस. तुला नाही जमणार मग कोणाला जमणार? म्हणून तर माझ्या आदोक्षाने हिला पसंत केली. इंद्रायणी, माझं जरा काम होतं तुझ्याकडे, करशील का? अहो सांगा ना मोठ्या बाई, काय करायचंय? म्हणजे आधीच विचार कर बर का, देवा धर्माचं काम आहे. आधी हो म्हणलं का नंतर नाही नाही म्हणतायत. अहो तुम्ही फक्त सांगा काय करायचंय, मी करीन. सांग. त्याचं काय आहे, मी तुझ्यासाठी या नादोक्षासाठी, तुम्हा दोघांच्या संसारासाठी टेकडीवरच्या गणपतीला नवस बोलली. म्हणजे ती शेळकेवाडी आहे ना, तिथनं पुढे गेलं का डाव्या बाजूला टेकड्या आहेत, त्यातल्या एका टेकडीवरती गणपतीचं मंदिर आहे. तिकडं कुठे आहे गणपतीचं मंदिर? हाय हा, टेकडीवरती आहे. तर त्या गणपतीला मी नवस बोलले का माझी सून 1000 मोदक स्वतःच्या हातानं करल, आणि सून आणि माझा मुलगा दोघ जण जोडीनं येऊन तुला नैवेद्य दाखवते. करशील ना ग? 1000 मोदक? मोठ्या बाई, इंदीला बिचारीला एवढं मोदक एकटीला करायला लागणार आहेत? हा मग मोठ्या बाई, हे जरा जास्त होतंय. म्हणजे 1000 मोदक मी एकटीनं करायचे म्हणजे? हा, पण ती आता तर हो बोलली, आणि एकदा हो बोललं ना का माघार नाही घेता येणार. नाही, मला मान्य आहे इंद्रायणी, मी तुला न विचारता नवस बोलले, पण मला आपलं वाटलं माझी सून माझ्यासाठी इतकं करल. शेवटी तुमच्या दोघांसाठीच तर नवस बोलले ना मी, तुमच्या संसारासाठी, सुखासाठी. हा, बरं ठीक आहे, मी आणि नारायणी तिला मदत करतो. नाही चालणार अग, जोडप्यासाठी केलाय नवस, तू कसं काम केलं तर चालेल? नाही चालणार. करशील ना ग? आमच्यासाठी नवस केलात ना, करीन मी. 1000 मोदक. अशी समजूतदार सून आहे. मला अभिमान वाटतो दिग्रसकरांची सून आहे याचा. हो ना शकुंतले? मोदक. अगं इंदू, अगं मी तुला सांगायचंच राहिलं बघ. मी दुपारच्या जेवणाला घरी आहे, डब्बा नको.
ऐसे चुप क्यों बैठी हो? सांग काय झालं? सोड ना. 7 जन्म तरी हा विचार सोडूनच देतो. सांग काय झालं? अरे काय नाही, मोठ्या बाईंनी आपल्यासाठी नवस केलाय टेकडीवरच्या गणपतीकडे. मग काय 1000 मोदक करायचं. काय? तू एकटे नाही आणि कोणत्या गणपतीसाठी? ते शेळकेवाडीकडे कुठेतरी आहे. तू काय पण काय बोलतेस? अशा कोणत्या गणपतीबद्दल कधी ऐकलंच नाही मी. इंदू, आईने तुला काहीतरी सांगते. हा आदू, नसते संशय घेऊ नकोस, मला अजिबात आवडणार नाही. त्यांनी आपल्या दोघांसाठी नवस केलाय, मी करणार मोदक. इंदू ऐक तरी माझं. तू आदू, बाप्पासाठी 1000 काय 2000 मोदक करीन मी, आणि तो मला मदत पण करेल याच्यात. तू काळजी करू नकोस, होईल सगळं नीट. तू ये दुपारी जेवायला. आईनं हे टेकडीवरचं मंदिर आणि 1000 मोदकाचं नवस काहीतरी वेगळंच काढलंय. सासूबाई, आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. पण हे नवस बिवस काय काढलंय तुम्ही नवीन? काही कळत नाहीये. मोठ्या बाई, काय ग? बटाट्याचे भजे. हा ठेव. काय आता काय बोलायचंय? मोठ्या बाई, अहो दरवर्षी गणपती बाप्पा येतो. यावर्षी शकुंतला काकीच्या माहेरची गौरी येऊ द्या ना प्लीज. तुमचं दोघींचं ठरलंय का? अहो नाही मोठ्या बाई, अहो शकुंतला काकी तर म्हणत होत्या की मोठ्या बाईंची इच्छा नाहीये ना, तर मग नको आणूयात. हा, म्हणजे तिला माहितीये ज्या गोष्टींची परंपरा आपल्याकडे नाही त्या गोष्टी नव्यानं इथं आणायच्या नाही. हा, अहो मोठ्या बाई, येऊ द्या ना गौराईला घरी. अहो शकुंतला काकूच्या माहेरची आहे. अहो शकुंतला काकी सगळ्यांसाठी किती करतात, त्यांच्यासाठी एवढं करू द्या ना प्लीज. हंबल रिक्वेस्ट प्लीज. प्लीज. बर, समजा मी तुझी मर्जी राखली तर तू माझी मर्जी राखशील? हो नक्की. मी सांगेन ते करशील? अहो, मोठ्या बाई तुम्ही फक्त बोला, झालंच म्हणून समजा तुमचं काम. हा, तर जर गौराई घरी आल्या तर विठूच्या वाडी शाळा काढण्याचा तुझा विचार तू बाजूला ठेव. अहो, मोठ्या बाई काय बोलताय तुम्ही? आत्ता म्हणालीस ना तुम्हाला हवं ते करीन म्हणून, मग आता मागे नाही हटायचं. इथं अशी थांबू नको. जावई बापूंना पण भजी आवडतात. हो हो. जा आणि घेऊन ये त्यांच्यासाठी, आणि तेवढ्याच विचार करून ठेव काय करशील. मोठ्या बाई तुम्ही म्हणताय ना तसंच होणार. जा. बाप्पा, तू सुख करतायस, दुःख हरतायस. कोणतंही चांगलं काम करण्याआधी तुझं नाव घेतलं जातं. बाप्पा, तुझ्या नैवेद्यासाठी मला 1000 मोदक करायचे, ते मी करणारच. तू फक्त शक्ती दे.
पाठीशी उभा राहा. मोठे बाई काय अहो एखाद्याला किती घाबरवाल हा अहो किती ताणाल आणि किती त्रास द्याल. तुम्हाला सांगते मोठे बाई तुम्ही लई म्हणजे लईच वाईट आहात बघा. ओय, तुला जायचंय का, निघायचंय का? चल निघित तू. मोठ्या बाई तुम्ही त्या इंदीची काय हालत केली. भारतीची घाबर गुंडी उडाली. काय टास दिले तुम्ही तिला. बाप्पा समोर उभे राहून रडायला लागली बघा. बाप्पा मला मदत कर रे, प्लीज प्लीज मदत कर. एकदा का मोदक झाले तर काय करायचं ते माहितीये ना तुला? हा मग ठरल्याप्रमाणे तसंच करू बघा. तसंच करायचं. खुदकू नको जास्त. हा डार्लिंग मैं आ गया. आदू अरे डार्लिंग काय बाप्पा ऐकेल ना. त्याला पण तर माहिती काय की तू माझी डार्लिंग आहेस. जा आरतीची वेळ होती आवरून घे. मी येऊ का? अरे श्रीकला ये ना ये. आई ग आई ग आदू इंदू अगं काय झालं. दुखतोय खूप कळते रे. पण असं अचानक कसं काय. थांब मी तुझ्यासाठी बाप घेऊन येतो. आदू गेली तो. अरे वा आज फारच चांगला दिवस आहे.